बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याच्या विकृत प्रकरणात सह आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिलं होतं। त्यानंतर संपूर्ण राज्यातून संतापाची तीव्र लाट उसळल्यानं भाजपवर आपटेंचा अवघ्या 24 तासांच्या आत राजीनामा घेण्याची नामुष्की ओढावली। बदलापूर प्रकरणानंतर तब्बल 40 दिवसांनी आपटेंवर कारवाई करण्यात आली होती, मात्र केवळ 48 तासांना त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता। सध्या हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन असताना भाजपने आपटेंवर कृपादृष्टी दाखवल्यानं या प्रकरणात नेमका कोणाचा वरदहस्त होता ते आता समोर आलं असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपटेचा राजीनामा घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। तर भाजपने पॉक्सो कायद्याचा ठपका असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन असंवेदनशीलतेचा कळस गाठला असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। त्यामुळे विरोधकांकडून भाजपला कोंडीत पकडण्यात आलंय। चूक लक्षात येताच भाजपकडून तुषार आपटे याचा तातडीने राजीनामा घेण्यात आलाय। स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। ओके, पण भाजपचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगाल? त्या बाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती। पण आता हाच आम्ही माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। कुठे देणार राजीनामा? निवडणूक अधिकाऱ्यांकडे, नगरपालिकेमध्ये।